बारामती नगर परिषद निवडणूक 2025-2030 च्या या सांगता सभेच्या निमित्ताने उपस्थित झालेले तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार, तसेच मंचावर उपस्थित भवाननगर साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू व मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांचाच नामोल्लेख टाळतो, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मी माझं प्रास्ताविक अत्यंत थोडक्या शब्दात करणार आहे, कारण की आपण ज्यांच्या मनोगताला ऐकण्यासाठी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत की दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना कुठेही असले तरी आपल्या बारामतीवर प्रचंड प्रेम केलेले, कायम लक्ष ठेवलेले. बारामतीला कोणतीही समस्या जाणू नयेत, बारामतीला सर्व सुख सुविधा लाभाव्यात यासाठी आदरणीय दादा आपल्याला माहिती आहे की सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अखंड काम गेले अनेक वर्ष, जवळपास 4 दशकांहून अधिक काम आदरणीय दादा आपल्यासाठी करत आहे. सदैव बारामतीकरांसाठी स्वतःला वाहून घेत कार्यरत राहत आहेत. बारामतीकर देखील दादांवर प्रचंड प्रेम करतात हे आपण नेहमीच अनुभवलेले आहे. आदरणीय दादांनी सुद्धा मला बारामतीचा प्रथम नागरिक होण्यासाठी विश्वास टाकला, मला संधी दिली, त्याबद्दल मी दादांचे ऋण 7 जन्मही फेडू शकणार नाही. माझे आजोबा, माझे वडील, माझी आई यांनी देखील बारामतीसाठी हा बहुमोल सेवा केलेली आहे. आता 3ऱ्या पिढीत माझ्या कुटुंबियाला बारामतीच्या सेवेचा वारसा जपण्यासाठी बारामतीकरांनी हा सन्मान मिळाला आणि याची मला निश्चित खात्री आहे आणि तुम्ही मला मोठ्या संख्येने निवडून देताल यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. नगराध्यक्ष पद केवळ मिळवण्यासाठी नाही, शोभेसाठी नाही, तर ही आपली बारामती भारतात, देशात नंबर 1 ची बारामती करण्यासाठी हे पद मी कायम पुढच्या 5 वर्ष आपल्या सेवेत राहील ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनेच आपल्याला ग्वाही देतो. आदरणीय दादांनी बारामतीला हे देशातील सर्वश्रेष्ठ स्थळ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. दादांचे हे स्वप्न बारामतीकरांना देखील वेळोवेळी सांगितले आहे. दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढचे 5 वर्ष दिवस रात्र काम करणार आहे. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या दृष्टीने आम्ही महत्वाच्या उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेणार आहे आणि त्याची विस्तृत माहिती आदरणीय दादा आपल्या मार्गदर्शनामध्ये देतील. यामध्ये नागरिक देखील आपल्या सूचना मांडू शकतात. बारामती शहरामध्ये पर्यटन, रोजगार तसेच उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आम्ही पुढच्या नवीन बॉडीमध्ये काम करणार आहे. तसंच आपल्या गरिबांना, प्रत्येक घटकाला जी काही त्याची समस्या असेल, मग आमराईमध्ये घरकुलाचे प्रश्न असतील, कसब्यामध्ये घरकुलाचे प्रश्न असतील, हे निश्चित आदरणीय दादांच्या मार्गदर्शनातून राज्याच्या वेगवेगळ्या योजना, केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आणून आम्ही बारामतीला झोपडपट्टी शहर मुक्त करण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये सर्वसामान्य बारामतीकर केंद्रबिंदू मानून आम्ही कार्यरत राहणार आहोत. बारामतीचा श्वास आणि ध्यास मानून काम करणारे आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी आणि माझ्या 41 सहकाऱ्यांना नगरसेवक पदासाठी लढण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋणी राहील. आमच्यावर जो विश्वास टाकला आदरणीय दादांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास टाकला ते सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत. दिलेल्या संधीबद्दल पक्ष संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत. पक्षाने दिलेली संधी आमच्यासाठी मोठी आहे. ही संधीचं सोनं केल्याशिवाय मी व माझे सहकारी आम्ही स्वस्थ बसणार नाही. बारामती शहर यापूर्वीच दादांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील एक नावलौकिक शहर झालेलं आहे आणि त्याची प्रतिष्ठा आणि त्याचा स्वाभिमान अजून उंचवण्याचं काम पुढील 5 वर्ष आम्ही निश्चित करत राहू. हे सर्व करताना आम्ही तुमचे आशीर्वाद, तुमच्या सूचना आणि वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन घेत राहू. आदरणीय दादांनी बारामतीकरांसाठी दिलेला शब्द कायम बांधील राहून आम्ही कार्यरत राहू ही आज सांगता सभेच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो. पुनश्च आपण आमच्या सर्व 41 उमेदवारांपैकी 8 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. तसेच आता उर्वरित 33 उमेदवार व 34व्या नगराध्यक्ष पदाचा मी
त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून देताल अशी मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने आज दादांचे विचार ऐकण्यासाठी या सामता सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.